सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नद्या नाले ठिकाणावरून रेतीची तस्करी होत असून प्रशासन डोळेझाक करीत असून नदीपात्रात वाहनांचे मार्गक्रमणांचे चित्र दिसून येत असल्याने तालुका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तालुक्यात 9 ते 10 रेती घाट असून नदी नाल्यावर तस्करांची मुजोरी वाढली असून रेती घाटावरून अवैधपणे रेतीची रात्रीच्या सुमारास तस्करी केली जात आहे। रात्री बेरात्री दिवसा ढवळ्या रेती वाहतूक सुरू आहे। तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे संशयाला वाव मिळत आहे। पळसगाव जाट परिसरातील भेंडाळा तर रत्नापूर परिसरातील सरांडी रेती घाटावर रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यात 3 महिन्यात प्रशासनाने मोजक्याच अवैध रेती ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा उगारला। मात्र रेती तस्करांचे नाव न जाहीर झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून मुख्य रेती तस्करांच्या मुसक्या केव्हा आवळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सिंदेवाही तालुक्यात चहूबाजूंनी अवैध रेती तस्करींची बोंबाबोंब पाहावयास मिळत आहे। अवैध वाळूच्या धंद्यात कमाई मोठी असल्याने अवैध रेती तस्कर सरसावले असल्याचे चित्र समोर सर्वत्र दिसून येत आहे। काही ठिकाणी किरायाने ट्रॅक्टर करून अवैध रेती तस्करी करीत असून कृषी कामासाठी वापराचे ट्रॅक्टर रेती तस्करी व्यवसायात वापरले जात असल्याने महसूल विभागाच्या कारवाईसह रेती तस्करांवर पोलिसात गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याचे नागरिकात बोलले जात आहे। गुन्हे दाखल होत नसल्याने या रेती तस्करांची मुजोरी वाढली आहे। पळसगाव जाट परिसरातील भेंडाळा रेती घाटावरून रेती तस्करीची बोंब असून नागरिकांना रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड आहे। एकीकडे राजकीय बळावर उड्या मारणारे रेती तस्कर कुणाला जुमानत नसल्याने अवैध रेती तस्करीत नियमांचे धिनवडे उडवले जात आहे। रत्नापूर परिसरातील सरांडी नदी घाटावरून अवैधपणे रात्रीच्या सुमारास राजरोसपणे रेती तस्करांचा रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती आहे।